मी माझा लाईव्ह डाव दाखवतो आणि अशा प्रकारे मला बघू शकता कलर फुटलेले आणि मी खुश झालोय. आता कोणी मला मॉडेल नको दे. लाईव्ह मी डाव घेतोय तुमच्या समोर बघू शकता. हे बघा एकाची कलर आहे नाही कोण आहे का काय. या फायनली बघू शकता पक्की चिल्लर भेटले वाटीभर. बघा आम्हाला पोरगी पसंत आहे. नक्कीच तुम्हाला हे आपलं डेकोरेशन आवडलं असेल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या ब्रँड न्यू अशा ब्लॉगमध्ये. तर मी तुमचा ट्रॅव्हल पार्टनर निखिल पिसेकर. तर तुम्हाला सर्वप्रथम गणपतीच्या अर्थातच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया. तर आज सकाळी सुरुवात करूया गणेशोत्सवाची. आमच्या घरी गणपती नसतो पण मी दरवर्षी माझ्या मामाच्या घरी गणपतीसाठी जातो. तर मित्रांनो तुम्ही बनवून राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपण अशीच पूर्ण दिवस गणपतीची पूर्ण धमाल आणि मजा करणार आहोत. तर मित्रांनो बनवून राहा आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट ब्लॉग असेच मिळत राहतील. तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे माझ्या मामाच्या घरी. तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या गणपती बाप्पाचे पूजन चालू आहे. आपला मोठा मामा भटजी झालाय आणि वंदन आपला पूजेचा मान स्वीकारतोय. हे बघा आपली पाहुणी. हे बघा इकडं अजून गणपतीची स्थापना पण झाली ना आणि इकडे बारीक पोरांचे पत्ते खेळायला सुरुवात झाली. किती रुपये लावलेत? 2-2 रुपये फोडपत्ता का? हे बघा ही मोठी बघा बारीक बारीक पोरांचा गाईज या तुम्ही पण चवदार मोदक खायला या. तुम्ही पण मोदक खायला. मोदकची टेस्ट करून बघूया आपण कसं झालंय. एकदम भारी झालाय. सगळेजण गणपतीच्या तयारीत बिझी आहेत पण आपला हेमंत दादा बघू शकता बिचारा एकटाच झाडू मारतोय. एकदम कष्टी आणि गुणी पोरगा आहे. तर तुमच्या देखरेखीमध्ये एखादी कुठली पोरगी असेल तर बघा आपल्या हेमंत दादासाठी एकदम खुश ठेवल. कामं पण करायची गरज नाही, जेवण पण बनवतो, लादी पुसतो, झाडू पण मारतो, भांडी पण घासतो. बघ जी कोण पोरगी असेल ते खूप नशीबवान असेल. सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी रळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव आलिया गेलिया हाती धाडी निरोप. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप. माझा माय बापू देव विठ्ठले माझे माऊली. समर्पयामि आचुरं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीध्वं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम. आता आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच सगळे बसलो. डाव मांडलाय 5 रुपये फोडपत्ता. आता बघू शकता वाटून झालेला आहे आणि हा माझा डाव आहे. तुम्हाला लाईव्ह दाखवतो डाव येतो का नाही. नाही आला. एक राणी आली, रम आला असं पण तोडक्यासाठी उकला.
कलर तिरी 54 अशी 2 500 होले. वंदनने अशा प्रकारे डाव घेतलेला आहे. 2 500 मोडले, कम काढलाय. तिरी 54. वंदन खुश झालाय पका. मी हारलो. आल्या 3 डाव हारले. 15 रुपये हारलो. काय बघू शकता. आता खूप वेळ झाला आहे. मला अजून एक पण डाव आला नाही. मी जवळजवळ 120 रुपये हारलोय. बारीक पोराने माझा घाम घेतलाय. तुम्ही बघू शकता. बघे खुश झाले. योलय जिंकलाय एकटा. आता परत एकदा तुम्हाला मी माझा लाईव्ह डाव दाखवतो. आणि अशा प्रकारे मला बघू शकता कलर फुटलेली आणि मी खुश झालोय. आता कोणी मला मोडायला नको दे. लाईव्ह मी डाव घेतो तुमच्या समोर. बघू शकता. हे बघा एकाची कलर रे नाही. कोण आहे का काय. या फायनली बघू शकता. पक्की चिल्लर भेटले वाटीभर. बघा नॉट स्क्रिप्टेड लाईव्ह डाव. सो गाईज, आता आपण जे आपल्या पप्पाचं जे डेकोरेशन केलं आहे त्याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. तर मग चला या. तर हे बघा. तर तुम्ही बघू शकता आपल्या गणपती बाप्पाच्या अगदी मागेच भगवान श्रीकृष्णांनी जे विश्वरूप धारण केलं आहे ते आहे. आणि हा जो डेकोरेशन आहे बेसिकली महाभारतावर आधारित आहे. आणि तुम्ही बघू शकता हे जे डेकोरेशन आहे ते महाभारतातील काही दृश्य ते आपल्या छायांकित अर्थात फोटो यांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेलं आहे. हे बघा. तर मी तुम्हाला 2-3 अशी जे काही दृश्य आहेत ते तुम्हाला दाखवतो फोटोच्या माध्यमातून. तर तुम्ही बघा इकडे. हे बघा. हे तुम्ही बघू शकता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतानाचे दृश्य, वरती युद्धाचे दृश्य. आणि हे भगवान श्रीकृष्ण भीष्म पितामह यांच्यावरती चक्र अर्थातच रथाचं जे चाक आहे ते उचलून त्यांच्यावरती धावत जाताना. आणि हे इकडे आहे युद्धाचं चित्र. आणि त्याच्यात बाजूला इथे द्रौपदी वस्त्रहरण आणि हे चक्रव्यूहाची रचना. आणि हे इकडे भीष्म पितामह बाणांच्या शय्येवरती झोपलेले असताना इकडे शकुनी मामा. आणि हे असं बरंच काही आहे. तर नक्कीच तुम्हाला हे आपलं डेकोरेशन आवडलं असेल. जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करून मला सांगा. ओके. आता संध्याकाळ झाली. जे आमचे मित्र परिवार असतात ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात त्यांच्याकडे आम्ही पाया पडण्यासाठी गेलो. हेमंत दादा फुलवरे, गणेश दादा तरे, निरंजन दादा पिसेकर, मयूर पिसेकर आणि मी स्वतः. तर गाडीवरून आम्ही आमच्या गाड्या काढल्या आणि निघलो सुरुवात. तर सर्वप्रथम आमचे जवळचे मित्र निखिल दादा जाधव यांच्याकडे आम्ही पाया पडण्यासाठी आलो आणि आम्ही बाप्पाचे दर्शन घेते. मकरसुद्धा खूप छान होती. आणि निखिल दादा बोलले आम्हाला तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आम्हाला पोरगी पसंत आहे. त्यानंतर आम्ही लगेच आमचे दुसरे जवळचे मित्र प्रज्वल दादा खडकबाण यांच्याकडे पाया पडण्यासाठी आलो. एकेकाने दर्शन घेतले. आणि मग नंतर प्रज्वल दादा बोलले की कोणी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका. ते त्यांचं डेकोरेशन जे होतं ते हिमालय यावर आधारित होतं. डेकोरेशन खूप छान बनवलं होतं. नंतर त्यांनी आम्हाला सर्वांना समोसे खायला घातले 2-2. खूप भारी होते आणि खूप टेस्टी. त्यानंतर आम्ही लगेचच प्रतीक दादा पिसेकर आणि मयूर दादा पिसेकर यांच्याकडे दर्शनासाठी गेलो. आणि मग आम्ही परत सर्व म्हणजे मी आलो माझ्या मामाच्या घरी. सर्वांच्या पाया पडून आल्यानंतर इकडे आमचे सर्व मित्रमंडळी ऑलरेडी दर्शनासाठी येऊन बसले होते. मी ब्लॉग बनत होतो म्हणून ते खूप खुश झालेले. त्यानंतर आमचे मंडळाचे सर्वसर्ते प्रतीक दादा पिसेकर त्यांच्या सुपुत्र ध्रुवीश याला घेऊन आले आणि त्यांचे बॉडीगार्ड प्रज्वल खडकबाण. आणि हे सर्व असा दिनक्रम चालू झाला. आणि मग शेवटी रात्री सर्वांनी जो आपले पारंपरिक डान्स असतात ते डान्स केले. डान्स बघून खूप मजा येत होती. असं वाटत होता की आपण पण जावा डान्स करायला. पण
लय पावर आहे मिसालांच्या अजून. आवनिगाची बाहेर आहे विनायक तुझी. मजा करतो आम्ही पण, तुम्ही पण या नाचायला. साईड मध्ये बघू शकता. बस संपला, दम संपलेला आहे ना, एकदम आहे अजून. चला रावा ताकद. झालेला आहे या गोष्टीवर. तर मित्रांनो, आज पूर्ण दिवस खूप मजा केली आणि खूप मस्त वाटला. तर तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आपल्या असेच नवीन आणि भन्नाट ब्लॉग बघत राहाल. तर मित्रांनो, आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरया.